हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मॅरेथॉनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र स्टेट 2026 या एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी. सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय, जून 15 ला एक्झाम होईल असं युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांकडून इन्फॉर्मेशन मिळाली होती आणि न्यूज मध्येही आपल्याला बघायला मिळालं होतं की 15 जून रोजी आपली एक्झाम होईल. सो त्या हिशोबाने नोटिफिकेशन आतापर्यंत आउट व्हायला पाहिजे होतं, पण मग नोटिफिकेशन अजून का आलेलं नाहीये याचा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. सो नोटिफिकेशन येईपर्यंत आपण काय करू शकतो, कधीपर्यंत नोटिफिकेशन यायची आपण वाट बघू शकतो, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल. ठीक आहे. सो का नोटिफिकेशन आलेलं नाही, सगळ्यात महत्वाचं अपडेट आपल्याला करायचं आहे की नोटिफिकेशन न येण्याचं म्हणजे हजारो लोक आहेत ज्यांच्या मनात हा प्रश्न आहे की अजून नोटिफिकेशन का आलेलं नाही, परीक्षा होणार की नाही, की पुढे ढकलली जाईल, याबद्दल सुद्धा सगळ्यांच्या मनामध्ये हे क्वेश्चन्स आलेले आहेत. सो जेन्युइन आणि प्रॅक्टिकल रिझन्स याचे काय असू शकतात हेच आपण याच्यामध्ये बघायचं. सो आता यामध्ये काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. ओके. सो सध्या ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपण असं म्हणू शकतो की ही एक्झाम जी आहे ती घेत असताना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल्स जे असतात ते आवश्यक असतात. ठीक आहे. अप्रुव्हल्स जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपली एक्झाम होत नाही. तर अप्रुव्हल साठी युनिव्हर्सिटीने अपील दिलं होतं. तर पुणे युनिव्हर्सिटी ही एक्झाम घेणार आहे हे तर कन्फर्म झालं. आणि आता म्हणजे जे अप्रुव्हल्स मिळाल्यानंतर युनिव्हर्सिटी कोऑर्डिनेशन करून ह्या सगळ्या एक्झाम्स घेत असते. सो एक्झाम कॅलेंडर ऍडजस्टमेंट, बाकीच्या कुठल्या एक्झाम क्लॅश तर होत नाहीयेत ना, त्या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन करून त्यानंतरच हे नोटिफिकेशन जे आहे ते आउट केलं जातं. सो एक्झाम या कारणांमुळे म्हणजे नोटिफिकेशन जे आहे ते उशिरा होऊ शकतो. उशिरा नोटिफिकेशन येऊ शकतो, पण याचा अर्थ परीक्षा रद्द झाली असे नाही, हे पण समजून घ्या. एक्झाम रद्द झाली असं आपण इथे म्हणू शकत नाही, कारण तसंही नोटिफिकेशन आपल्याला युनिव्हर्सिटीने अजून दिलेलं नाहीये की अवश्य एक्झाम होणार किंवा नाही होणार. ठीक आहे. सो एक्झाम होणार 15 जून हे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली. सो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. आपल्याला काय करायचं, तर आपल्याला आपली तयारी सुरू ठेवायची आहे. कुठल्या पेपरची, तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचंही प्रिपरेशन तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने चालू ठेवायचं आहे. कारण नोटिफिकेशन लेट जर आलं आणि 15 जूनला जर एक्झाम होईल असं जर असेल तर मात्र आपली गडबड होऊ नये यासाठी आपण काय करायचं आहे, नोटिफिकेशन येईपर्यंत आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करायची. सो जे स्टुडंट्स यावर्षीचे एक्झाम प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी पेपर 1 साठी एक कंप्लीट कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, ज्या कोर्सची फीस आहे 3500 रुपीज आणि डिस्काउंट देऊन त्याच्यावरती 2600 मध्ये आपण याच्यामध्ये हा कोर्स घेत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स, वीकली टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, 2000 प्लस एमसीक्यू पीडीएफ, पीवायक्यू सोल्युशन इथे आपल्याला मिळणार आहे. आणि ही या कोर्सला जॉईन होण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. या कोर्स बद्दल आणखी इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि आपलं नाव सुद्धा या ठिकाणी नोंदवू शकता. ठीक आहे. सो येत्या 16 मार्च पासून आपली न्यू बॅच जी आहे ती या पेपर 1 साठी चालू होणार आहे. सो आपलं नाव लवकरात लवकर नोंदवा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील कंप्लीट कोर्स आहेत. सब्जेक्ट लिस्ट मी इकडे मेन्शन केलेली आहे. या सब्जेक्ट लिस्ट मधून तुम्हाला ज्या कोर्ससाठी जॉइन करायचं आहे ते इकडे दिलेल्या व्हॉट्सअप मेसेजवरती, व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही तिकडे एन्क्वायरी करू शकता किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये एमएस सेट आणि तुमच्या सब्जेक्टचं नाव टाकून सर्च करा. लगेचच तुम्हाला तिकडे इन्फॉर्मेशन मिळेल आणि त्या इन्फॉर्मेशन थ्रू तुम्ही प्रिपरेशन सुरू करू शकता. ठीक आहे. सो नोटिफिकेशन उशिरा येण्याचे रिझन्स आता आपण सांगितले की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस असते की तुम्हाला युनिव्हर्सिटी अलाउड केलेलं आहे की हा ही युनिव्हर्सिटी एक्झाम घेईल. मग युनिव्हर्सिटी एक्झाम घेण्यानंतर त्याचं मेन कोण असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी अप्रुव्हल्स, एक्झाम कॅलेंडर ऍडजस्टमेंट मध्ये मोस्टली ज्या एक्झाम्स मोठे मोठे आहेत, सीईटी असेल किंवा आणखीन कुठल्या ज्या एक्झाम्स असतील तर त्याच्यामध्ये आता सेंटर्स पण अवेलेबल असले पाहिजेत. म्हणजे जे आपण एक्झामसाठी सेंटर्स निवडले जातात. पुणे युनिव्हर्सिटी फक्त युनिव्हर्सिटीमध्ये एक्झाम घेते का? नाही. शहरामध्ये वेगवेगळे कॉलेजेस हे युनिव्हर्सिटीचे सेंटर्स असतात आणि त्या ठिकाणी एक्झाम्स देतात. जर दुसरी अशी कुठली मोठी एक्झाम असेल, एंट्रन्स एक्झाम असेल किंवा अजून कुठल्या एक्झाम्स असतील तर मग युनिव्हर्सिटीसाठी सेंटर अवेलेबल असणं पण गरजेचं आहे. सो त्यामुळे हे एक्झाम कॅलेंडर जे आहे ते ऍडजस्टमेंट करून युनिव्हर्सिटीला एक्झाम घ्यावी लागते किंवा काही टेक्निकल रिझनही असू शकतात. मध्ये न्यूज आली होती की लोक अवेलेबल नाहीयेत त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये, मग एक्झाम होईल की नाही याची शक्यता नाहीये. पण मग जसं आपल्याला नोटिफिकेशन मिळालेलं आहे, जे ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणण्यापेक्षा अधिकृत इन्फॉर्मेशन होती अधिकाऱ्यांकडून मिळालेली, मग ते आपण नाकारू शकत नाही की एक्झाम जी आहे ती आपली इथे होणार आहे. ठीक आहे.
सो पुढे जाऊन आपण महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायचं की नोटिफिकेशन उशिरा येणे म्हणजे एक्झाम रद्द होणे नाही. प्रॅक्टिकल गोष्ट आहे. तर यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त नोटिफिकेशन येईपर्यंत काही वर्षांमध्ये बघा नोटिफिकेशन उशिरा पण आल्यात आणि परीक्षा सुद्धा झालेली आहे. सो नोटिफिकेशन लेट होणं म्हणजे एक्झाम होणार नाही. हा जो तुमच्या मनामध्ये गोंधळ असेल तर तो पहिले काढून टाका. कारण आपल्याला प्रिपरेशन वरती भर द्यायचा आहे. मग आता आपण काय करायचं एक तर सिलेबस पूर्ण समजून घ्या. आता जे स्टुडंट नवीन प्रिपरेशन करतात, नोटिफिकेशन आल्यानंतर 3 महिने असतात, मग मी प्रिपेअर सुरू करेन. हा जो समज आहे तो इथे काढून टाका. कधी-कधी लेट नोटिफिकेशन येतं आणि एक्झाम त्याच वेळेला होऊ शकते. सो सिलेबस समजून घ्या. कंप्लीट सिलेबस डाउनलोड करून घ्या. टॉपिक समजून घ्या. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवा. पेपर 1 ची पूर्ण तयारी करा. डेली स्टडी रुटीन बनवा. ॲट लीस्ट 1 to 2 अवर्स तरी त्याला द्या. जरी नोटिफिकेशन आलं नसेल तरी. ठीक आहे. सो मागच्या काही वर्षांचे क्वेश्चन पेपर सोडवल्यामुळे तुम्हाला एक्झामचा पॅटर्नही समजेल आणि इम्पॉर्टंट टॉपिकही समजतील. पेपर 2, पेपर 1 दोन्हीसाठीही तुम्हाला ह्या ज्या टिप्स आहेत ते तुम्हाला नक्कीच उपयोगाला येतील. त्यानंतर पेपर 1 महत्त्वाचे टॉपिक्स आहे. याच्यामध्ये सगळ्यांसाठी कॉमन असणारा हा पेपर आहे आणि विद्यार्थ्यांना नेमके इथेच प्रश्न मार्क्स जे आहेत ते कमी पडतात. कारण आपण पेपर 2 कडे जास्त इन्फॉर्मेशन म्हणजे जास्त मार्क्स आहेत मग तिकडे लक्ष देतो आणि पेपर 1 कडे जास्त लक्ष नाही दिलं, तर मग इथे आपले मार्क्स गमावू शकतो. तर तसं होऊ नये म्हणून टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, आय-सी-टी सारखे जे हे युनिट आहेत, या टॉपिकची डेली प्रॅक्टिस करा. काय? डेली प्रॅक्टिस व्हिच इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट आहे. हे प्रॅक्टिस नाही केलं तर मग मार्क्स कमी होण्याची शक्यता आहे. पण हेच प्रॅक्टिस तुम्ही केलं तर नक्कीच तुमचे 100 पेक्षा जास्त म्हणजे पर्सेंटेज आहेत, की तुम्ही हे मार्क्स हातातले सोडू शकणार नाही. ठीक आहे? म्हणजे मार्क्स जाणार नाहीत. ओके. देन डेली रुटीनमध्ये 2 तास तुम्ही तुमच्या पेपर 2 ला द्या, 1 तास तुमचा पेपर 1 ला द्या आणि 30 मिनिट जे आहेत ते एम-सी-क्यूला द्या. म्हणजे हार्डली 2.5 अवर्स जे आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत एक्झाम प्रिपरेशनसाठी. ओके. आणि हे प्रिपरेशन तुम्हाला नक्कीच या एक्झाममध्ये यश मिळवून देईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजे नोटिफिकेशन आल्यावर ऑलरेडी तुम्ही स्ट्रॉंग असाल, तुम्हाला स्वतःवरती एवढा विश्वास असेल, की तुम्ही चांगल्या मार्क्सनी ही एक्झाम क्वालिफाय कराल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, की फेक न्यूज जर असेल, की एक्झाम होणार नाही किंवा ही एक्झाम आता होईल किंवा नोटिफिकेशन नाही येणार. जर फेक न्यूज असतील सोशल मीडियावरती, तर त्याच्यावरती अफवांवरती विश्वास ठेवायचा नाहीये. फक्त ऑफिशियल नोटिफिकेशन अँड रिलायबल सोर्सेस मधून तुम्हाला इन्फॉर्मेशन आली, की नोटिफिकेशन आलेलं आहे किंवा नोटिफिकेशन येणार नाहीये. कोणतीही इन्फॉर्मेशन असू द्या, फेक अफवांवरती सोशल मीडियावरती ती न्यूज बघण्यापेक्षा ऑफिशियल वेबसाईट आणि रिलायबल सोर्सेस वरतीच आपण विश्वास ठेवायचा. ठीक आहे? ओके. त्यानंतर नोटिफिकेशनची वाट न बघता जे स्टुडंट आधीपासूनच तयारी करतात, ते या एक्झाममध्ये नक्की यशस्वी होतात. म्हणून आजपासूनच तयारीला तुम्हाला सुरुवात करायची आहे. कुठलाही वेळ न घालवता आणि कन्सिस्टन्सी ठेवून प्रॅक्टिस वाढवायची. ठीक आहे? सो या पद्धतीने तुम्ही जर तुमचं प्रिपरेशन चालू ठेवलात, तर नक्कीच या एक्झाममध्ये क्वालिफाय व्हाल. तर माझा जो उद्देश आहे सांगण्याचा, की काय करू शकता एक्झाम होईपर्यंत आणि नोटिफिकेशन का लेट झालेलं आहे, हे रिझन तुम्हाला समजलं असेल, तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा आणि या एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी स्वतःला प्रिपेअर करा. ओके. सो थँक यू फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ. तुमचे काही डाउट्स असतील किंवा एक्झामबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच तिथे मेसेज करा. मी तुम्हाला नक्की हेल्प करेन. थँक यू एव्हरीवन.